पत्रकारांची बघितली माहिती त्यांनी त्याच्यामध्ये 200 कोटी रुपयाचा जो ड्रग्ज सापडलेला आहे त्याच्यावरती कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये 110 जण आहेत असे त्यांनी गंभीर आरोप केला. माझं असं म्हणणं आहे की सरकार त्यांचं आहे, यंत्रणा त्यांची आहे, पोलीस यंत्रणा आहे, सगळीकडे त्यांनी तक्रार करावी. कोणाचं नाव आहे कोणाचं नाही, पोलीस यंत्रणा चौकशी करते. आणि याच्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे यामध्ये कस्टम पण चौकशी करते, त्यानंतर बाकीचे ड्रग्ज नार्को टेस्टवाले तर चौकशी करतायत. त्यांना जर तशा पद्धतीचं माहिती कोणाचं कोरेगावपर्यंत लिंक असते तर ते तिथं आले असते आणि चौकशी केली असती ना. उगीच धागा पकडून स्वर्ग गाठण्याचा प्रयत्न त्यांनी करू नये. आणि याच्यात कोणाचा माझा कोणाचा परिचय आहे, त्यांनी कोण काय व्यवसाय करतो काय करतो, मग यांचे कोणाकोणाच्या बरोबर आहेत त्यांचे काय काय व्यवसाय सगळे बाहेर काढून देऊ का? मग आम्ही असं म्हणतो काय त्यांचे तिथं संबंध आहेत म्हणून, ओळख आहे म्हणून ते त्या धंद्यात आहे म्हणून? आणि एक आहे राजकारणाचं, एक आम्ही नेहमी सातारा जिल्ह्यामध्ये राजकारणाचं एक पावित्र्य राखलेलं आहे. आता ते पावित्र्य सोडून तुम्ही कुटुंबापर्यंत येत असाल तर आमची तयारी आहे. मग आम्ही पण सगळी प्रकरणं एक एक अशी बाहेर काढली तर तोंड दाखवायला जागा राहणार नाही. चिंचकर आहेत त्यांनी सुसाईड नोट लिहिली त्याच्यामध्ये त्यांनी असे गंभीर आरोप केले. त्या सुसाईड नोट मध्ये असं लिहिली त्यांनी पैशांनी सांगितले की 10 कोटी रुपयाची मागणी केली की या विषयातून तुझं नाव बाहेर काढतो. त्यात पोलीस पण सहभागी होते, राजकीय नेते भेटण्यासाठी गेले त्यात सुसाईड. कोण असेल त्याचं त्यांनी हे करावं ना. त्यांना जर काय माहिती जास्त असेल तर त्यांनी तशा प्रकारची जिथं चौकशी चालली तिथं द्यावं. कोण मोठा नेता आहे, त्यांनी पैसे मागितले, त्याच्याबद्दल उगीच हवेत गोळ्या मारून उगीच कोणाकडे तरी संशयाचे सूर दाखवणे बरोबर नाही. त्यांनी ते करावं, माझं म्हणणं आहे त्यांना. त्यांनी त्या त्या यंत्रणा जी चौकशी करते त्यांना दाखवावं. कोणी पैसे मागितलेत, कोणी काय नाही करत, त्याचं कुटुंब वगैरे सगळे बघतील ना. 2012 साली चिंचकरांचा मुलगा नवीन चिंचकर हा लंडन मध्ये एका राजकीय कोरेगावमधील राजकीय नेत्याच्या मुलासोबत शिक्षण घेत होता. बरं, त्याच्या सोबत त्यांनी आता त्यांनी कुठून शोध लावला त्यांना विचारा. माझ्या मुलाबरोबर तो कधी शिकायला होता, उगीच काहीतरी आरोप करायचे. आता त्यांचा मुलगा कोल्हापूरला शिकायला होता, त्यांची मंडळी तिथं कोल्हापूरला होती. मग आम्ही तिथनं कुठं काय गडबड झाली, तिथं गाईचा घोटाळा झाला, तिथं चाऱ्याचा घोटाळा झाला, गाई मेल्या, मग आम्ही आरोप करायचे का त्याच्यामध्ये? ते नाही. आम्हाला ही संस्कृती नाही. आम्हाला संस्कृती आहे की राजकारण फक्त तेवढ्या पुरतंच असतं, कुटुंबापर्यंत न्यायचं नसतं. मग कोल्हापूरला जे काही तिथं होतंय त्या ह्याच्यामध्ये आरोप झाले, मग आम्ही सांगायचं का त्यात तुमचा संबंध आहे? आम्हाला माहिती आहे ना कुठं आरोप करावे काय करावे. आता माझ्या मुलाच्या वेळेला तो कुठं शिकायला होता, याने कधी शोध लावला, ते तर पण पुरावे द्यावे त्यांनी. कोरेगाव मध्ये बिचुकल्या गावचे उपसरपंच ते अजून फरार आहेत. यामध्ये मुख्य आरोपी आणि ते शरद पवार तालुका अध्यक्ष देखील आहेत. तालुका अध्यक्ष जो आहे माझा विद्यार्थ्यांचा, त्यांनी तक्रार दिलेली आहे. हो, युवकचा तालुकाचा अध्यक्षांनी तक्रार दिलेली आहे. राजकारणामध्ये एखाद्याचं मागे सुद्धा मी सांगितलं कुटुंब उद्ध्वस्त करू नका, ज्याचा संबंध नसतो. गावच्या लोकांनी, काही पुढाऱ्यांनी आणि ह्यांनी, या लोकप्रतिनिधीने त्या असलेल्या चांगल्या युवकाला त्याच्यामध्ये गुंतवण्याचा प्रयत्न केला. ज्यांनी केला असेल ते भोगतील. आता ज्यांनी नाही त्यांचं त्यांनी SP कडे तक्रार केली, स्वतः तिथं निवेदनं दिली, त्यांचा कुठे तिथं सहभाग दिसला नाही. पण त्यांना मुद्दाम त्या केसमध्ये घ्या आणि अडकून टाका, ही कुठली रणनीती आणि कुठली संस्कृती आहे? आणि सध्या कोरेगावमध्ये आता कायदा सुव्यवस्था तर तुम्ही म्हणता, सध्या कोरेगावमध्ये कायदा सुव्यवस्था काय चालली आहे? खुलेआम तिथं मारामारी होत्या, खुलेआम तिथं. आता एखाद्या कंपनीच्या मॅनेजरला मारलं जातं आणि त्या मॅनेजरच्या विरुद्ध क्रॉस कंप्लेंट घ्यावं लागतं. पोलीस दम देतात, क्रॉस कंप्लेंट घ्या, आणि त्या मॅनेजरला रोज पोलीस स्टेशनला बोलवलं जातं. कंपनी 15 दिवस बंद पडली या असल्या कर्तृत्वामुळे. पोलिसावर इतका दबाव, आणि पोलीस, तुम्ही कोरेगाव आणि या मतदारसंघातल्या पोलीस स्टेशनमध्ये किती गुन्हे झाले आणि किती क्रॉस कंप्लेंट झाल्या ते चेक करा.